निवडणुका लढणं म्हणजेच राजकारण असतं असं काही नाही. निवडणुका लढणं आणि लढवणं हा एकूण राजकारणाचा एक भाग आहे. निवडणुका त्या कुठल्याही असोत, त्यावर पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्रभाव टाकणं हा सुद्धा राजकारणाचा एक अपरिहार्य भाग आहे. निवडणुकीच्या राजकारणात प्रत्यक्ष निवडणूक लढवणे हा एक भाग आणि निवडणूक न लढवताही एकूण प्रक्रियेवर प्रभाव टाकणे, जनमत तयार करणे किंवा अंकुश ठेवणे ही प्रक्रियासुद्धा फार मोलाची ठरू शकते. हे या भारतात अनेकदा सिद्ध झालं आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या 1.5-2 वर्ष आधीपासूनच किसन बाबूराव हजारे उर्फ अण्णा हजारे या व्यक्तीने भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला तत्कालीन काँग्रेस सरकारच्या विरोधात पद्धतशीर वापरला. जनमत संघटित केलं, समाजाच्या सर्व स्तरातून समर्थन मिळवलं आणि सत्ता परिवर्तनाचं ग्राउंड तयार केलं. याच ग्राउंडवर भाजपाने ताबा मिळवला आणि दिल्लीचं तख्त काबीज केलं. आता अण्णा हजारे या माणसाच्या हेतू आणि उद्देशांवर डाऊट घेतला जातो. भाजपा RSSने हे आंदोलन हायजॅक केलं होतं किंवा मॅनेज केलं होतं असे आरोपही केले गेले. पण हे आंदोलन यशस्वी झालं हे सत्य कोणीच नाकारू शकत नाही. खरं तर हे आंदोलन आतल्या हाताने कुणी चालू करून दिलं किंवा चालवलं, या आंदोलनाला राष्ट्रीय पातळीवर पाठिंबा कुणी, कसा, कुठून मिळवून दिला यापेक्षा या आंदोलनात सामान्य जनता उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याचं स्पष्ट चित्र दिसत होतं. म्हणजेच हे आंदोलन जनआंदोलनाच्या रूपात समोर आलं. ही जनतेची एकवटलेली ताकद म्हणजेच जनतेची प्रेशर लॉबी तयार झाली होती. आज 10-12 वर्षानंतर या किंवा अशा जनतेच्या लॉबीला मूर्त स्वरूप नाही. अण्णा आंदोलनानंतर अशा चळवळींमध्ये एक प्रकारची निराशा निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात मरगळ आलेली आहे. विस्कळीत अवस्थेत प्रस्थापित सरकारच्या विरोधात आवाज बुलंद करण्यावर अनेक मर्यादा आलेल्या आहेत. हुकुमशाही पद्धतीने विरोधच मोडीत काढला जातो आहे. देशभरात सुरू असलेलं शेतकरी आंदोलन हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. शेतकऱ्यांवर लाठीचार्ज, अश्रुधूर, रबर बुलेटचा सर्रास वापर करून काटेरी तारांच्या कुंपणाने शेतकऱ्यांना रोखलं गेलं. म्हणजेच आंदोलन रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला गेला. अनेक शेतकरी जखमी झाले, जायबंदी झाले, काहींना जीव गमवावा लागला. खरं तर हे शेतकरी आंदोलन म्हणजे शेतकरी लॉबीचं म्हणजे शेतकरी दबाव गटाचं आंदोलन आहे आणि शेतकरी म्हणजे या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तरीही हे आंदोलन चिरडण्याचं धाडस केंद्रातल्या मोदी सरकारने केलं. याच दिवसांमध्ये महाराष्ट्रात मराठा समाजाचं आरक्षण या मुद्द्यावर आंदोलन चालू होतं. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा प्रमुख मुद्दा घेऊन हे आंदोलन उभं करण्यात मनोज जरांगे पाटील 100% यशस्वी झाले. आंदोलन उभं करण्यात जरी यश मिळालं असलं तरी आंदोलनाच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन यशस्वी झालं असं म्हणता येणार नाही. आजच्या घडीला महाराष्ट्रात सर्वच स्तरावर दखल घेतली जावी इतकं हे आंदोलन तीव्र आणि प्रखर झालेलं आहे. सत्ताधारी भाजपा आणि त्यांचे मित्रपक्ष मात्र हे आंदोलन आणि आंदोलनाच्या मुख्य मागण्या धुडकावून लावण्यात धन्यता मानत आहेत. या मराठा आंदोलनाने सुद्धा स्वतःचं जे वलय बनवलं आहे ते मराठा प्रेशर लॉबीत रूपांतरित होताना दिसत आहे. मराठा प्रेशर लॉबी किंवा मराठा दबाव गट आणि तोही लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात सक्रिय होणे खरंच महाराष्ट्राच्या भविष्यकालीन राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर दूरगामी परिणाम करेल. मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय सहभाग न घेण्याची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. मात्र आरक्षण आणि समाजहिताच्या दृष्टीने फायद्याचे किंवा हितकारक असलेल्या उमेदवारांना पाठिंबा देण्याबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. मराठा समाजातून आजपर्यंत कोणी आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री झालेले नाहीत काय? अनेक झालेत. पण मराठा समाजाचे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत. जात हे दाहक वास्तव आहे. जातीचे प्रश्न मांडल्यामुळे गरजवंत समाज बांधव एवढ्या मोठ्या प्रमाणात एकवटणार असतील
आणि त्या एकवटलेल्या ताकदीसमोर कुठलंही सरकार गंडवागंडवीचं राजकारण करणार असेल तर नव्याने होऊ घातलेला हा दबावगट अधिक तीव्र गतीने सक्रिय होणार यात शंकाच नाही. आज मराठा आरक्षण आंदोलन निर्णायक टप्प्यावर आलेले आहे. देशभरात होत असलेल्या इतर आंदोलनांना जसं चिरडण्यात येतं आहे तसा विचार मोदी सरकारकडून मराठा आंदोलनाबाबत सध्या तरी झालेला नाही. दिशाभूल करून आंदोलन भरकटवण्याचा प्रयत्न जरूर केला जातो आहे, अतोनात केला जातो आहे. शिवाय या आंदोलनाचं प्रामाणिक नेतृत्व म्हणून उदयास आलेल्या मनोज जरांगे पाटील यांचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहेत. कोणतरी खोटे नाटे लोक उभे केले जात आहेत. ते मनोज जरांगे पाटलांवर बेछूट आणि शेंडाबूड नसलेले आरोप करत आहेत. त्यांना अनेक विषय पुरवले जात आहेत. त्यांना प्राईम टाईममध्ये खास वेळ दिला जातो आहे. हे सर्व आपण पाहिलंच आहे. एवढं सगळं जे घडतं आहे ते सरकारच्या पाठिंब्याशिवाय कसं शक्य आहे? मनोज जरांगे पाटलांचं नैतिक बळ आणि पाठबळ संपवण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे हे स्पष्टच आहे. धाकदपटशा करून किंवा जबरदस्ती करून हे आंदोलन थांबवणे, संपवणे हे आता सरकारला शक्य नाही. कधी नव्हे तो महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मराठासुद्धा हक्क अधिकारांसाठी एकवटला आहे. राजकीय सामाजिक अस्मितांविषयी खवळून उठलेला आहे. आता त्याला योग्य दिशेची गरज आहे. भावी काळात या दबावगटाच्या माध्यमातून सक्षम समाज निर्मितीचं आशादायक चित्र प्रत्यक्षात येऊ शकेल असं वातावरण सध्या तरी आहे. आज लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा दबावगटाच्या प्रभावाने काही अपेक्षित फलित मिळालं तर आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये मराठा दबावगट आश्चर्यकारक यश खेचून आणू शकतो. धन्यवाद.